नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे गडचिरोली या ठिकाणी आणि कोया कृषी कुंभ 2026 कुंभमेळा गडचिरोली या ठिकाणी हा कृषी मेळावा या ठिकाणी भरलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण या कृषी मेळाव्याच्या आतमध्ये जाऊया. काय प्रक्रिया या ठिकाणी आहे तर पाहूया. तर चला. विदर्भ ट्रॅक्टर गडचिरोली हा लकी ड्रा या ठिकाणी सुद्धा आहे. कोया कृषी कुंभ 2026 गडचिरोली. प्रेक्षकांनी या ठिकाणी आल्यानंतर आपली नोंदणी कक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. व साईडला माहिती व मदत केंद्र या ठिकाणी सुद्धा आहे. खूप छान असा कोया कुंभ गडचिरोली या ठिकाणी हा डोम उभारण्यात आलेला माझ्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता. खूप मोठा हा कुंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि कृषी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यापासून आपण हे चूर्ण केलेले आहे. अशक्तपणा थकवासाठी आहे. हे आपल्याकडे आमरकंद आहे दादा. स्पॉन्डिलोसिस, सायटिका, मणकेचे गॅप, बॅक पेन, नस दबली असेल, हार्ट फ्रॅक्चर असेल, याच्यासाठी आमरकंद वनस्पती आहे. याचं हे चूर्ण तयार केलेलं आहे. तुम्ही कोमट पाण्यामध्ये सकाळी अर्धा चमचा घ्यायचं. यांनी स्पॉन्डिलोसिस, सायटिका, मणकेचे गॅप, नस दबली असेल, बॅक पेनचा त्रास असेल, त्यासाठी चालतं सर. असं त्या सर्व सगळे झाड पाल्याची दुर्मिळ औषध असते, वनस्पती औषधी. हो चालतंय ना सर, चालतंय. असं पण खावा ना सर. वजन वगैरे कमी होतं, पोट कमी होतं. तुम्हाला पूर्ण फिक्की लागणार. यांनी 2-3 वर्ष शुगर कंट्रोल होतं साहेब. हे खूप चांगलं औषध आहे. त्याच्यावरती साखर घे सांगितलं टेस्ट जेमिनीसाठी. त्याच्यावर तुम्हाला मी साखर, तुम्हाला पूर्ण फिक्की लागते, गोड नाही लागत. पुढले ते कोर्स आहे तो सर. हे कंगन सुद्धा या ठिकाणी हे बांबूपासून तयार करण्यात आलेले आहे आणि खूप डिझाईनचे या ठिकाणी वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. वसुंधरा आदिवासी महिला बचत गट गडचिरोली यांनी सुद्धा आपला या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि हे सर्व वस्तू या ठिकाणी हे बांबूपासून तयार करण्यात आलेले आहे. खूप छान असे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. या कृषी मेळाव्यामध्ये बांबूपासून तयार केलेला हा लॅम्प, लाकडी शिल्पीकला, लाकडापासून तयार केलेले हे छोटे छोटे कासव आणि या ठिकाणी वस्तू ठेवलेले आहेत.
गडचिरोली येथील ही पूर्ण वनस्पती ही मिरची पहा, पूर्ण आपली आयुर्वेदिक मिरची आहे. हळदसुद्धा या ठिकाणी आहे, पूर्ण मसालेसुद्धा या ठिकाणी या ताईंनी हा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. गंधाच्या बिया पण आहे, अपराजिता पण आहे आणि अजून चिवडी पण आहे, लाजाळू पण आहे आपल्याकडे, अडेनियम पण आहे आणि रेड ग्रेन गुरा पण आहे. याच्यात सर्व मिक्स आहे ना? नाही, हे अलग अलग आहे. या ठिकाणी हा मध ठेवलेला आहे, हा ओरिजिनल मध आहे आणि ही जांभूळ आहे, जी आपण जांभूळ खातो त्यांची ही सुकवलेली ही जांभूळ आहे. क्या ली भी है? फूलों के बीज, फूलों के बीज लिए क्या? हाँ, और गावरानी भाजी, गावरानी भाजी भी लिए क्या? हाँ गावरानी भाजी आपली. हाँ. एक मोठा वाल देत आहे बघा तुम्हाला. हा हे वाल पूर्ण देत आहे आपलं सर. गावरानी बियाचे बी आहे. या कृषी मेळाव्यामध्ये हा जंगली कांदासुद्धा या ठिकाणी आलेला आहे. या ताईंनी हा जंगली कांदा या ठिकाणी आणलेला आहे आणि ही साईडलाच ही हळद पहा, एकदम पूर्ण जंगली प्युअर हळद आहे या ठिकाणी. पिळानाशक तेल या ठिकाणी या ताईंनी आणलेला आहे आणि त्यांचा हा खूप असा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. मातीपासून हे भांडे तयार केलेले आहे. ती 450 आहे. देखो मालूम नहीं क्या यहाँ पे आइए ले रे अपनी कंपनी. आपल्या मित्राने सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि यांची कंपनी आहे वर्धा येथील. योगीराज. योगीराज ॲग्रो पोल्ट्री. सर काय सांगाल सर तुम्ही आपल्या हा योगीराज ॲग्रो पोल्ट्री फार्म याबद्दल? पहिले तर आम्ही 3 मित्र मिळून हा एक प्रयोग तयार केला आहे. जवळपास 3 वर्षापासून याच्यावर काम करत आहे आणि खास शेतकरी मित्रांसाठी हा एक नवीन एक प्रयोग आम्ही केलेला आहे. रासायनिक खताला रिप्लेसमेंट पोल्ट्री वेस्ट मटेरियलपासून आम्ही हे खत तयार केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत देण्याची गरज पडणार नाही असं हे खत आम्ही तयार केलेलं आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये आम्ही हे खत तयार केलेलं आहे. जवळपास 1 एकरी शेतकऱ्यांना रासायनिक खत आणि पेस्टिसाईडचा खर्च 2,500 ते 3,000 रुपयापर्यंत जातो. आमचं हे खत फक्त 1,000 रुपयाचं आहे. एकरी 1,000 रुपयाचा खर्च पडेल. एकरी 50 किलोचा डोज आहे आणि जवळपास 60 to 65% प्रोडक्शन कॉस्ट शेतकऱ्यांची वाचत आहे या खतामुळं. आणि खास करून आम्ही या आमच्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग तयार केलेला आहे. इथे 3 वर्षाच्या परिश्रमानंतर यावर्षी आम्ही हे खत मार्केटमध्ये आणलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. तुम्ही पाहू शकता किती भुसभुशीत आणि मोकळ्या प्रकारचं हे खत आहे आणि अगदी खूप कमी प्रमाणात वापरण्याचं खत आहे. एकरी 50 किलो इतका डोज आहे फक्त. आणि सर शेतकऱ्यांसाठी काय बेनिफिट आहे सर? आणि काय तुम्ही म्हणजे पर्सेंटेज वगैरे काही कमी करून देणार आहे का त्यांना? पर्सेंटेज म्हणजे त्यांचं जो कॉस्टिंग आहे प्रोडक्शन कॉस्टिंग तो आम्ही 60 to 65% आम्ही कमी करत आहे या खताद्वारे. जर रासायनिक खतामुळे काय होत आहे की जमिनीची रास पण होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोगजंतू किडी तुमच्या पिकांवर येत आहे. याच्यामुळं आम्ही त्याची एक हे दिलेली आहे की तुमच्या पिकांवर रासायनिक खत किंवा कोणतीही रासायनिक फवारणी करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे हा टोटली पूर्ण आयुर्वेदिक प्युअर 100% सेंद्रिय असं आम्ही खत बनवलेलं आहे. आणि याच्यामुळं काय होईल की तुम्हाला निरोगी आयुष्य मिळेल. पहिलेच्या काळात काय होत होतं की रासायनिक खताचा वापर नसल्यामुळं लोक जवळपास 90 वर्ष वयापर्यंत जगत होते. आज गंमत अशी झाली आहे की 20 वर्षाच्या मुलालासुद्धा अटॅक यायला लागला आहे. 25-30 वर्षाचा मुलगा ब्रेन हॅमरेजनी मरत आहे. तर हे सगळं त्या रासायनिक खताच्या ह्याच्यातून होऊन राहिलं आहे. त्याच्यामुळं आम्ही हा एक नवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे.
आमचा ॲड्रेस आहे वर्धा आर्वी रोड, येळाकेळी, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. कृषी शेतकऱ्यांकरता गांडूळ खत कसे तयार केले जाते या ठिकाणी हा प्रशिक्षण ठेवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी जसं आपण सर्वात मोठं यश जर म्हटलं तर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये हे जे काही काम जे वाशिम पासून सुरू केलं, शेततळे, मत्स्यपालन असे असंख्य या ठिकाणी तेच काम हे शेतकरी बांधवाकरता हे ठेवलेले आहेत. आम्हाला मान्यता देण्यात यावी. आणि फुले विशेष शेती. म्हणजे तो जो अर्ज आहे तो अर्ज जेव्हा आम्ही वाशिम मधनं केला तसं जगभरातनं 1600 अर्ज, त्याच्यापेक्षा जास्त अर्ज सेमी फायनल पर्यंत आम्ही पोहोचलोय. भविष्यात काय होईल. आणि विशेष म्हणजे ही जर्मनीमधली संस्था का हे सगळं करते तर आजही जगाच्या पाठीवर असे बहुतांश ठिकाणी या ठिकाणी शिंगाळा लागवड सुद्धा या ठिकाणी कशा केले तर हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या संस्थेची माहिती आहे. मशरूमची सुद्धा या ठिकाणी लागवड कशी केली जाते हे सुद्धा या कृषी मेळाव्यामध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. या फेब्रुवारी महिन्यात 4 वर्षांनी दिलेली होती. ही खतं कशी बनवायची, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र किंवा गाईचं दूध आणि त्या दुधापासून तयार झालेलं जे आहे त्याच्यापासून खतं कशी बनवायची आपण करतोय. रेशीम उत्पादन सुद्धा या कृषी मेळाव्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण हा उत्पादन करतो. आणि जसं मी दुसरं उद्दिष्ट जे म्हटलं की गावातच रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे तर या माझी आपल्या साईडलाच हे जिवंत बटरफ्लाय या ठिकाणी आहे आणि साईडलाच हे जिवंत अळी या ठिकाणी बीज तयार करत आहे. शेतकऱ्यांकरता या ठिकाणी हा गांडूळ खत आहे आणि हा पूर्णपणे 100% हा प्युअर आयुर्वेदिक आहे. शेतकऱ्यांकरता ही मशीन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ठिबक आणि तुंसर सिंचन हॅलो. तर आजच्या या परिसंवाद कक्षामध्ये उपस्थित आजचे प्रमुख सरांचे पेट आपल्याला सफा तो याबाबत हर रोग आपण दफा मार्गदर्शन या ठिकाणी हा सरांचं कृषी सर्व मेळाव्यामध्ये या ठिकाणी पोट साफ करण्याकरता हे
तसेच आयुर्वेदिक नुकसे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. गडचिरोली यांच्या वतीने शब्दसंग्रहाने स्वागत. या कृषी मेळाव्यामध्ये पान मसाला सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि ही पान रेडी केलेले आहेत. LED गुळांच्या भट्ट्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत या कृषी मेळाव्यामध्ये. अभिषेक गुळभट्टी या विषयावर मार्गदर्शनासाठी लाभलेले डॉक्टर संतोष चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी माननीय प्रकल्प उपसंचालक आत्मा हरणे सर यांना विनंती करतो. बघा इकडे सिंचर टाकी लिकेज झाली, व्हायब्रेशन लिकेज झाली, टॉप लिकेज झाला, ड्रम लिकेज झाला, कूलरचा टॉप लिकेज झाला, टिनाचे पत्रे, लोखंडी पत्रे, सिमेंटचे पत्रे, शेतातलं पीसी पाईप, HD पाईप, लोखंडी पाईप, स्प्रिंगलर पाईप, कुठलाही पाईप, दगड आहे, लोखंड आहे, लाकूड आहे, मेटल आहे, मार्बल आहे, काच आहे, ग्लास आहे. तर गॅस कॅन्डर लायटर 10-15 सेकंद गरम करायचं, लिक्विड करायचं. तर 10-15 सेकंद गरम करायचं. चालू पाण्यामध्ये ओल्या जागेमध्ये कोणतं सोडून काम नाही करत. चालू पाण्यामध्ये ओल्या जागेमध्ये 1 सेकंदामध्ये लिकेज बंद. टंकी खाली करायचं काम नाही. हे 100ला पाकिट आहे, आपण दोष ठीक आहे. हो सर, दरवर्षी येते सर मी. मागच्या वर्षी पण आली, म्हणजे दरवर्षी असते. आता हे पोलीसचं झालं ना, त्याच्यामध्ये पण माझा स्टॉल होता. तो चालावंच कारण हे बंद करणार चार्जिंगला सुरू नाही झाली आता. काय एकतर आता आज आणून मांडले. रात्री संध्याकाळशिवाय लोक येत नाही. रात्री 10-10:30 न्यायासाठी आले. 10:30-11 वाजता. पुस्तकांचा स्टॉल सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. प्रकरणात आयुर्वेदिक उपचार, सर्व आयुर्वेदिक उपचार आहे आपल्याकडे. आरमोरी हा फक्त 100 रुपयाचा, 100 रुपयाचा. बापू सर, डोकं दुखलं, सर्दी झाली, एक गुण इथं लावा आणि थोडंसं वास घ्या. थोडं थांबतोय. पण जसं शेतकरी बांधव काय करू शकतात डोकं मोकळं सर्दी जाते आणि आणि कंबर गुडघे दुखतात, असं आहे की आता लावा. आता दोन्हीची कमरी लावली, दोघांची कमरी लावली आणि गेले वर्षी नेलते तरी. बरोबर स्वतःच्या शेतीला लागणारं जे काही या ठिकाणी हे जडीबुट्टी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या कृषी मेळाव्यामध्ये. छोट्या मुलीपासून सुद्धा त्यांनी ही सगळी मशिनरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि हा आईस गोल्याची मशीन. या छोट्या खोलीचं रूपांतर त्या खालचा फोटो आहे. खोलीचं रूपांतर या ट्रेनिंग सेंटरमध्ये मेहनतीमुळं इथपर्यंत हा बदल घडला आणि इथं आपण बघू शकतो की ते 4 शेतकरी बांधव आता पुण्यामध्ये भारतात या ठिकाणी खाऊ गल्ली सुद्धा या ठिकाणी आहे. संशोधन केंद्र आहे आणि सगळ्यात पहिलं संशोधन केंद्र नॅशनल केमिकल